सरकारचा धडाकेबाज निर्णय आता तुमच्या नावावर शेती असेल तर तुम्हाला मिळणार 50,000 रुपये. राज्यातील ज्या नागरिकांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांच्यासाठी सरकारने सुरू केल्या 5 नव्या योजना आता ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांना मिळणार. लाखोंचा लाभ. राज्यातील ज्या लोकांच्या नावावर शेतजमीन आहे, जे लोक शेती करतात, त्यांना थेट 5 नवीन योजनांचा लाभ मिळणार. यातील एका योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये मिळणार, तर दुसऱ्या योजनेअंतर्गत 12,000 रुपये वर्षाला मिळणार, तर तिसऱ्या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात वर्षातून एकदा 50,000 रुपये जमा होतील. तर यातली एक योजना इतकी भन्नाट आहे की ज्यात फक्त बँकेत एक फोन करायचा आणि डायरेक्ट 10,000 रुपये तुमच्या खात्यात येणार. आणि यातली 5 नंबरची सगळ्यात मोठी आणि अनोखी योजना की ज्याच्या अंतर्गत ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे त्यांना 1 ते 2 लाख रुपयाचा लाभ सरकारकडून बँकेत मिळणार आहे. आता ज्या लोकांच्या नावावर शेत जमीन आहे त्यांच्या आनंदात वाढ झालेली आहे. ज्या जे लोक शेती करतात त्यांच्यासाठी मोठी गुड न्यूज आलेली आहे. आजच्या व्हिडिओ मधून आपण जर शेत जमीन नावावर असेल तर कोणत्या 5 योजनांचा लाभ मिळणार आहेत, कोणत्या त्या 5 योजना आहेत की ज्याच्या माध्यमातून लाखोंचा लाभ मिळत आहे, त्याच्यासाठी काय कागदपत्र लागतात, याची पात्रता कशी आहे, हे सगळे पैसे बँकेत येण्यासाठी कोणत्या बँकेचं खातं पाहिजे, हे पैसे कधी येतात याची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहे. हा राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांनी मिळून खास ज्या लोकांच्या नावावर शेत जमीन आहे, ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे, ज्यांच्या नावावर सातबारा निघतो त्यांच्यासाठी खास 5 वेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत, ज्या आता सुरू झालेल्या आहेत. बऱ्याच शेतकरी याचा गुपचूप लाभ घेतात, मग एकमेकांना सांगत नाही. ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे त्यांच्या खात्यावर आपोआप पैसे येतात, पण तुम्हाला माहिती नसतं. त्यामुळे हा 2 मिनिटाचा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. पहा, देशातील समस्त नागरिकांसाठी ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे, ज्यांच्या नावावर सातबारा निघतो त्यांच्यासाठी सरकारने 5 अनोख्या योजना सुरू केल्यात. पहा, जो व्यक्ती ज्याच्या नावावर शेत जमीन आहे त्याला शेतकरी म्हटलं जातं अशी त्याची व्याख्या असते. आणि ज्याच्या नावावर थोडीफार शेत जमीन आहे, ज्याच्या शेतात तो कधी कधी राबतो, घामाचं पाणी करतो, कधी कधी संकट येतं, तर याच संकटावर मात करण्यासाठी तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणण्यासाठी सरकारने विशेष 5 अनोख्या नव्या योजना सुरू केलेल्या आहेत. या 5 नव्या योजनांमुळे ज्या लोकांच्या नावावर शेत जमीन आहेत, जे शेती करत आहेत, त्यांच्यासाठी आता लाखोचा फायदा मिळणार. तुमचा विश्वास बसत नाही? यातला एका योजनेमुळे तुम्हाला वर्षाला 12,000 रुपये मिळतील, तर एका अनोख्या योजनेअंतर्गत तुम्हाला 1,500 रुपये महिन्याला मिळतील, तर एका योजनेच्या अंतर्गत वर्षातून 2दा 50,000 रुपये खात्यात येत आहे. आणि यातली 5 नंबरची योजना ही खूप खास आहे की ज्याच्या माध्यमातून नावावर थोडी जरी शेत जमीन असेल तर 1 ते 2 लाख रुपये तुम्हाला लाभ मिळत आहे. आता तुम्ही म्हणाल याचा कोणाला लाभ मिळतो, तर बरेच शेतकरी याचा खूप लाभ घेत आहे, पण ते कोणाला सांगत नाही. पहा, ज्या आजपर्यंत लागू केल्या नव्हत्या अशा अनोख्या योजना लागू केल्या बऱ्याचशा शेतकऱ्याला याची माहिती नाही, आणि ज्यांना माहिती आहे ते सांगत नाही. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत. या योजनांची नाव नेमकं काय आहेत, यासाठी कागदपत्र कळते लागतात, कुठे जाऊन अर्ज करायचा, तर पहा 5 वेगळ्या योजना आहेत. 5 योजनांचे अर्ज वेगळे आहेत. तुम्हाला टप्प्याटप्प्याने सगळं सविस्तर सांगणार आहे. टेन्शन घेऊ नका. लाखो रुपयांचा लाभ तुम्हाला एका अर्ज भरल्याने भेटू शकतो. त्यामुळे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ पहा. तुम्हाला सांगतोय याची कागदपत्रे कशी जमा करायची, पात्रता कशी आहे, कुठून अर्ज घ्यायचा, कोणत्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे येतात, सविस्तर सांगणार आहेत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आता पहा, प्रत्येक शेतकऱ्याला शेतीसाठी त्याचं आयुष्य चालवण्यासाठी पैशाची गरज असते. आता बऱ्याच वेळा शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते, आणि आता पाऊस सगळ्यांनाच माहिती आहे. कधी इतका येतो की शेतमालाच नुकसान होतं, तर कधी काहीच येत नाही, ज्यामुळे प्यायला पाणी पुरत नाही. त्यामुळे सरकारने ज्या लोकांच्या नावावर शेत जमीन आहे त्यांच्यासाठी क्रांतिकारी योजना सुरू केलेल्या आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही काही कागदपत्र काढले तर तुम्हाला याचा सगळ्यात मोठा फायदा होणार आहे. तर यातल्या पहिल्या योजनेअंतर्गत एक कार्ड तुम्हाला काढायचं आहे, तर या कार्डावर तुम्हाला लाखो रुपये मिळू शकतात. यातली सगळ्यात पहिली जी योजना आहे, जिच्या माध्यमातून वर्षाला 12,000 रुपये मिळतात. आता ही योजना पहिली 1 नंबरची योजना आहे, जी बऱ्याच शेतकऱ्यांनी
याला अर्ज केलेला आहे जी सगळ्यांना माहिती आहे, पण तिच्यामध्ये थोडेसे बदल आहे ते झालेले आहेत. त्यामुळे सगळी जी 5 नंबरची योजना आहे यातली फार अनोखी की च्या अंतर्गत तब्बल 5 लाख रुपयाचा लाभ मिळतो. त्यामुळे ती योजना पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. पहा डायरेक्ट 1 ते 2 लाख रुपयाचा लाभ मिळवण्यासाठी 5व्या योजनेची माहिती तुम्ही घ्या. आता पहा पहिली योजना, जिच्यासाठी लागतात कागदपत्र: आधार कार्ड, बँक पासबुक, शेत जमिनीचा 7/12 उतारा, 8 उतारा, पॅन कार्ड यासाठी आवश्यक आहे. ऐका पहिल्या योजनेसाठी च्या अंतर्गत तुम्हाला 12,000 रुपये वर्षाला मिळतात, जी जर तुमच्या नावावर शेत जमीन असेल आणि ती 5 एकर पेक्षा कमी असेल तर 100% याचा तुम्हाला लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्याचं नाव, त्याचा 7/12 उतारा आवश्यक आहे. आता या योजनेचा 12,000 रुपयाची आर्थिक मदत थेट हायराट खात्यात येते, टप्प्याटप्प्याने येते, म्हणजे प्रत्येक 3 महिन्याला 4 महिन्याला याचे हप्ते येत असतात. आता ही योजना खूप पॉप्युलर झालेली आहे, जी म्हणजे PM किसान योजना आणि राज्यातील नमूद शेतकरी योजना. तर या दोन्ही योजनांचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर या योजनेमध्ये थोडासा बदल झाला आहे. तो बदल म्हणजे सरकारने काही अटी लावलेला आहे. बऱ्याचशा लोकांचा आधार लिंकिंग झालेला नाही, तर त्यांनी बँकेमध्ये आधार लिंकिंग करून घ्या. शेतकरी जे असे आहेत की ज्यांची जमीन 5 एकर पेक्षा जास्त आहे, असे शेतकरी त्या ठिकाणी याचा लाभ घेतात. त्यामुळे या योजनेला 5 एकर पेक्षा जमीन असणं आवश्यक आहे. बाकीचे शेतकरी याच्यातून अपात्र केले जाणार आहे. आता जाणून घेऊया दुसरी योजना, तिसरी, चौथी योजना, पण 5वी योजना अशी की तिच्या डायरेक्ट 2 लाख रुपयांचा लाभ मिळतो आणि एका योजनेअंतर्गत फक्त एक फोन करायचा आणि 10,000 रुपये खात्यात मिळवायचे. त्यामुळे आता कुठल्याही योजनेची माहिती घेताना तुम्ही चुकू नका, लक्षपूर्वक पात्र राहा. आता पहा दुसरी योजना, तिच्यात एक कार्ड काढायचं आहे. बघा, सरकारने वेळोवेळी सांगितलं, हे कार्ड जर तुम्ही काढलं तर तुम्हाला असंख्य योजनांचा लाभ एकखट्टी मिळणार आहे. पहा, यासाठी लागणारे कागदपत्र: 7/12 उतारा, त्याचबरोबर तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड. आता यासाठी कमीत कमी जमीन जे आहे ते गरजेच आहे. आता पहा, हे असं कार्ड आहे की जसं सामान्य नागरिका आधार कार्ड, पॅन कार्ड असतं, तसं खास शेतकऱ्यांकडे फॉर्म ID कार्ड हे सरकारने बनवलेलं आहे, ज्याला कृषी आधार कार्ड म्हटलं जातं. तर हे आधार कार्ड किंवा हे ID कार्ड तुम्ही जर काढलं तर तुमच्या सगळ्या योजनांचे पैसे या कार्डामुळे सुलभरित्या येणार आहेत. लक्षात घ्या, तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात सगळ्या सबसिड्या जमा होतील, सगळ्या अनुदान जमा होतील, सगळ्या योजनांचा लाभ तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. आता तुम्ही महाराष्ट्रातला कुठलाही शेतकरी असू द्या, कितीही जमीन असू द्या, तरी तो फॉर्म ID कार्ड साठी त्या ठिकाणी लाभार्थी होतो आणि सगळ्या सबसिडी एकाच कार्डावर त्या ठिकाणी उपलब्ध होत असतात. या कार्डाचा म्हणजे असा डायरेक्ट फायदा नाहीये, पण सगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला या कार्डावर मिळत होता. आता ही झाली दुसरी योजना. आता तिसरी योजना, जिच्या अंतर्गत डायरेक्ट लाभ मिळणार आहे. पण 5वी योजना अशी आहे, च्या अंतर्गत 1 ते 2 लाख रुपयाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. आता महत्वाचं म्हणजे तिसरी योजना अशी आहे की जिच्या माध्यमातून 1,500 रुपये महिना जो आहे प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे. तर लक्षपूर्वक ऐका, ही योजना शेतकरी आत्महत्येत असते ज्यामध्ये आहे. कधी काय होत की शेतकरी आत्महत्या करतात आणि अशी दुर्घटनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा राहतो, आर्थिक स्थिरता मिळत नाही. मग त्या पत्नीवर मुलांना आर्थिक जबाबदारी येते. त्याच वेळी सरकारने पाठीशी उभा राहत त्या महिलांना 1,500 रुपये महिला मिळणार अशी योजना आलेली आहे. तर ही फक्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आहे, ज्यामध्ये जे आत्महत्याग्रस्त शेतकरी जे आहेत त्यांच्यामध्ये लागू द्या. आता पहा 5 नंबरची योजना, जी खूप खास आहे की जिच्या अंतर्गत 1 ते 2 लाख रुपयाचा लाभ मिळणार. पण त्याआधी 4 नंबरची योजना आपण जाणून घेऊयात की ज्याच्यामध्ये तुम्हाला 50 ते 90% अनुदान मिळतं. कशावर? तर तुम्हाला शेती करायची बोलल्यावर ट्रॅक्टर लागतो आणि ट्रॅक्टरला विविध यंत्रे लागतात, जसे रोटावेटर, बियाणे पेरणी यंत्र किंवा वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे लागतात, अवजारे लागतात. तर या अवजारावर सरकार देते 50 ते 90% पर्यंतची सूट. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, शेत जमिनीचा पुरावा, 7/12 उतारा, बँक पासबुक. तुम्ही जमीन खरेदी करत असाल तर त्या अवजारांचं कोटेशन. तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही जमा केल्या तर सरकारमार्फत तुम्हाला 50 ते 90% पर्यंत अनुदान मिळत. आता 5वी योजना, जी खूप जबरदस्त आहे, तिच्या माध्यमातून 1 ते 2 लाख रुपयाचा लाभ शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांना लाभ मिळत असतो ती म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना. किसान क्रेडिट कार्ड काढलं नसेल तर काय होतं? शेतकऱ्यांकडे बऱ्याच वेळा पैसे नसतात. अशा वेळेस सावकाराकडून कर्ज घ्यावं लागतं. बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. याला व्याजदर भरपूर लागत असतो. मग यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी केंद्र सरकारने काढली किसान क्रेडिट कार्ड योजना. तर या योजनेअंतर्गत जवळपास 1,06,000 रुपयापर्यंतच कर्ज कुठलीही गॅरंटी न देता फक्त 4% व्याजदराने मिळतं आणि त्यावर सरकार सगळ्यांच्या सगळं व्याजदर माफ करतात. मग या पैशाचा वापर करून तुम्ही बियाणे खरेदी करू शकता, औषध खरेदी करू शकता, शेतीची कामे करू शकता. तर अशा पद्धतीची ही योजना आहे. तर या 5 योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही शेतकरी आवश्यक आहे. तुमच्या नावावर शेतजमीन असणं आवश्यक आहे. तुमच्या नावावर 7/12 असणं आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे तुम्ही शेती करत असणे आवश्यक आहे. तरी माहिती तुम्हाला पाहिजे. अजून डिटेल माहिती लागेल तर नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल